तर नमस्कार शेतकरी मित्र हो. तर बघू शकताय की आपल्या कष्टाचं फळ जे आपण वर्षभर पिकवतो, घाम घालतो, आपण जेवण पण करत नाही आणि एवढं कष्ट करून जे आपण ऊसाला जे मेहनत करतो, 4-4, 6-6 टन जर ऊस असा जर पार रस्त्याने जर सांडत चाललेत तर ह्यांना भरण्याची पण मर्यादा नाही. तर आम्ही जे आता तुम्हाला वाटत असेल खोट्या गोष्टी, तर शेतकऱ्याला विचारा किती नुकसान होत आहे, किंवा आम्ही मशीनवाल्याला पैसे द्यायचे तर परत आणखीन त्या ड्रायव्हरला एंट्री आणि त्यांचा डबा, आता सगळ्या गोष्टी ही शेतकरी करून सध्या, तर शेतकऱ्याचा मायला जर असा गोणा लागत असेल तर काय उपयोग आहे आमच्या अशा कष्ट करण्याचा. तर बघा तुम्ही शेतकरी जीवाचा बघा, या जवळ सर काय म्हणलं सर, शेतकरी मोजणूक आपण म्हणतो कारखाना भाव कमी देतो आणि परत ही ऊसाची अशी हेळसण, परत ड्रायव्हरला एंट्री 200 रुपये पाहिजे, परत वरून जेवण, चांगल्या प्रकारचं जेवण, परत मशीनवाल्याला पैसे पाहिजेत, कमीत कमी 3000 रुपये. तर नमस्कार शेतकरी मित्र हो. तर बघू शकताय की आपल्या कष्टाचं फळ जे आपण वर्षभर पिकवतो, घाम घालतो, आपण जेवण पण करत नाही आणि एवढं कष्ट करून जे आपण ऊसाला जे मेहनत करतो, 4-4, 6-6 टन जर ऊस असा जर पार रस्त्याने जर सांडत चाललेत तर ह्यांना भरण्याची पण मर्यादा नाही. तर आम्ही जे आता तुम्हाला वाटत असेल खोट्या गोष्टी, तर शेतकऱ्याला विचारा किती नुकसान होत आहे, किंवा आम्ही मशीनवाल्याला पैसे द्यायचे तर परत आणखीन त्या ड्रायव्हरला एंट्री आणि त्यांचा डबा, आता सगळ्या गोष्टी ही शेतकरी करून सध्या, तर शेतकऱ्याचा मायला जर असा गोणा लागत असेल तर काय उपयोग आहे आमच्या अशा कष्ट करण्याचा. तर बघा तुम्ही शेतकरी जीवाचा बघा, या जवळ सर काय म्हणलं सर, शेतकरी मोजणूक आपण म्हणतो कारखाना भाव कमी देतो आणि परत ही ऊसाची अशी हेळसण, परत ड्रायव्हरला एंट्री 200 रुपये पाहिजे, परत वरून जेवण, चांगल्या प्रकारचं जेवण, परत मशीनवाल्याला पैसे पाहिजेत, कमीत कमी 3000 रुपये.